पहिला चेंडू ज्या वेळेस पडेल त्यावेळेस तुमची वेळ नोंदवली जाईल. बरोबर 5:07 मिनिटं झालेले आहेत. 5:06 मिनिटं झालेत, माफ करा. आणि पहिला चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः कर्णधार कॅप्टन मिस्टर अनिल येतोय. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय प्रकाश पाटील. नॉन स्ट्राईकला आपण मोहन घरत, एक नामवंत अष्टपैलू खेळाडू आहे. लक्षात ठेवा प्रकाश पाटील आणि मोहन घरत म्हटलं तर एक महत्वपूर्ण खेळाडू कोलशेट टीमचे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर अपील या ठिकाणी गेली. अंदाज बऱ्याचशा खेळाडूंना, कारण जी नॅचरल खेळी आहे ती नॅचरल खेळी सोडून या ठिकाणी नारंगीच्या मैदानावर तंत्रशुद्ध खेळी खेळण्याचा जो काही प्रयत्न बरेच खेळाडू जे स्फोटक खेळाडू आहेत ते करतायत, त्यावेळेस अशाच प्रकारे फसतात बरेचसे खेळाडू. चांगला चेंडू तळ गेला अनिल कडून. ऑन साइडला इनफिल्डच्या वरून पाडिश लॉंग ऑन मंगेश आहे त्या ठिकाणी स्ट्रगल करतोय, मात्र नाहीये. अवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता, अडवू शकत नाहीये. चेंडू 4 धावांसाठी चौकार. आगरी कुळ्यांचा मान, आगरी कुळ्यांचा सन्मान, एकविरा मातेची नक्कीच ती यात्रा आता थोड्याच दिवसातच नक्कीच आपल्याला ती यात्रा पाहायला मिळेल. मात्र या मैदानाविषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच नारंगी गावाचा अभिमान आहे हे मैदान. लक्षात ठेवा, सुंदर असं मैदान. आणि आज बरेचसे संघ या ठिकाणी दाखल झाले. ते प्रत्येक संघाला या मैदानावर ऍक्च्युअली खेळायचं होतं, मात्र फक्त 16 संघांना या ठिकाणी संधी दिलेली आहे. मालवणी, घोडबंदर, राई, बालकुम, पेनकरपाडा, दैसर, एकसर ए असे जवळपास 7 संघ हे 23 संघांमधून त्या ठिकाणी वगळले गेलेले आहेत. कारण ड्रॉ मध्ये या 7 संघांना बाय त्या ठिकाणी डिक्लेअर केली गेली. 5 धावा या फलकावर. पहिलं षटक, पॉवर प्लेचं हे पहिलं षटक सुरू आहे. चॅम्पियन, मागच्या वीक मधला चॅम्पियन संघ आहे आरके. आणि आज जर या संघाच्या दिशेने आपण पाहिलं तर आज देखील पूर्ण ताकदीनं हा संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. 30 यार्डच्या बाहेर तुम्हाला 3 ठेवायचे आहेत. मास्टर्स क्रिकेटचा नियम 3 आहे, 2 नाहीये, लक्षात ठेवा. वेळेकडे लक्ष द्या. 25 मिनिटात 4 षटकं आमचं वेळेवर लक्ष आहे. 25 मिनिटात 4 षटकं तुम्हाला क्लिअर करायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू तुमचं सर्कलच्या आतमध्ये येईल. 25 मिनिटांहून अधिक वेळ लावला तर एक खेळाडू सर्कलच्या आत येईल. स्टेट बॅट यावेळेसचा बॉलर बॅक टू द ड्राईव्ह केलं गेलं चेंडूला. मोहन घरतनं एक मोठं नाव, कारण प्रवीण गावड. आज प्रवीणला आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय जहीर, खास करून स्क्वेअर लेग पंच आहेत. मात्र तितक्याच ताकदीचा म्हणजे प्रवीण गावड नंतर जर कोणाचं नाव घ्यायचं गेलं ना ओव्हरऑल 23 संघांमध्ये तर ते मी मोहन घरत त्यांचं घेईन. सर्वाधिक प्रवीण गावड नंतर सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर असेल ते मोहन घरत. सर्वाधिक अर्धशतक झळकावणारा हा खेळाडू आहे मास्टर्स क्रिकेट मधील मोहन घरत. नॉन स्ट्राइक एंडवर जहीर. सही कहा वहां पर भारत जी आपने. अगली गेंद आउट साइड पर गेंद को भेज दिया मिड विकेट बाउंड्री के बाहर. 6 रनों के लिए फर्रार. क्या प्रकाश के बैट से आता हुआ एक लाजवाब सिक्सर. कमांडी क्या शॉट था. अगली गेंद प्रकाश की लाती हुई. क्लीन बॉल जवाब मिलता हुआ. एक तुम्हारी एक हमारी. बल्लेबाज गॉन. कमांडी जाए. एक तुम्हारी तो एक हमारी जर म्हणायचं गेलं जहीर तर नक्की सौ सुनार की तो एक लोहार की. तू शेर है तो मैं बब्बर शेरू हे दाखवताना गोलंदाज. तू षटकार मारू शकतोय सर, माझ्यामध्ये देखील ती धमक आहे की मी तुला डगआउटच्या दिशेनं पाठवू शकतोय हे दाखवण्याचं काम त्या ठिकाणी केलं अनिल पाटील. जबरदस्त केली. प्रकाश पाटील यांना आपण फ्रेम मध्ये पाहू शकाल. या ठिकाणी नक्की 220च्या स्ट्राईक रेटनं जवळपास 5 चेंडूमध्ये 11 धावा प्रकाशनं आपल्या टीमसाठी बनवल्या. सुरेख अप्रतिम. फ्रेम मध्ये तुम्ही पाहू शकता मिस्टर प्रकाश पाटील यांना. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश यांच्या जागेवर आपण त्या ठिकाणी पाहतोय मेघनाथ घरत. रिप्ले आपण पाहू शकता कशा प्रकारे गती थोडीशी कमी केली होती
आणि नक्कीच अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बरोबर हा चेंडू जर विचार केला आपण तर यॉर्कर पॅट अँड पॅटच्या बरोबर मध्ये हा खोलवर टापाचा चेंडू हाताळला गेला होता आणि सरळ मात्र दांडी गोल प्रकाश पटेल यांची. मेघना देतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सही कहा भरत सर जी, पहला ओवर का खेल समाप्त हुआ है. खुलशेद 11 टीम मास्टर की रन संख्या जाकर पहुंची है 12 रनों पर. पहली ओवर में पावर का पावर दिखाया बल्लेबाज प्रकाश ने, मगर नाकाम रहते हुए नजर आए. आदिल ने जवाब दिया आखिरी गेंद पर और लौटना पड़ा प्रकाश सर जी को. अनिल को एक सफलता मिली है. खुमार येतोय गोलंदाजी करण्यासाठी. मोहन स्ट्राइक पर है. एक बेहतरीन बल्लेबाज लेफ्टी हाथ के जिन्होंने अपने करियर में क्या बेहतरीन अच्छे अच्छे टीमों के सामने बल्लेबाजी गेंदबाजी का जलवा किया, जिसे अभी भरत सर जी ने जिक्र किया था. वो बल्लेबाज होगा, वो मैदान पर है और अपनी टीम के लिए योगदान देना होगा. अगली गेंद फुल टॉस, गिनती हल्कों से खेला, गेंद आउट साइड मिड विकेट पर जाती हुई. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे. बेहतरीन थ्रो, रनआउट का मौका भी है. देखना होगा थर्ड अंपायर पर डिसीजन आया है, क्या बल्लेबाज के लिए घातक वाली घंटी बज जाएगी, ये देखना होगा. आइए हमारे थर्ड अंपायर को करते हैं बीजी. और जब तक एक घंटी इस मैदान पर चला 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 जेपी ला विनंती करतो. जेपी जयप्रकाश घरत, जेपी आपण यायचं आहे. थर्ड अंपायर रेफर केला आहे, इनफिल्ड अंपायरने थर्ड अंपायर रेफर केला आहे. तर प्लीज आपण या. आर्किडचा आपण परफॉर्मन्स पाहिला मागच्या वर्षाचा जहीर, तर जवळपास 11. यावेळेस नक्कीच आपण रिप्ले पाहू शकता लाईव्ह स्क्रीनवर. आपण हा रिप्ले पाहू शकता कशा प्रकारे थ्रो केला गेला, अचूक थ्रो. आणि या ठिकाणी चेक केला जातो कशा प्रकारे हा. यस 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 ओटी आउट. मोहन घरात नाही आहे, तर नक्कीच मेघनाथ घर त्या ठिकाणी कमी पडले गेले. महत्वपूर्ण विकेट. को लौटना पड़ा है. न्यू बैटर मैदान पर जा रहे हैं. दिनेश न्यू बैटर मैदानात आपण पाहतोय. महेश सर, एक नक्कीच या ठिकाणी सूचना आलेली आहे की जो आपण डीआरएस घेतोय तो डीआरएस दोन्ही इनिंगसाठी एकच असेल की प्रत्येक इनिंगसाठी दोन्ही टीमला एक एक असेल? दोन्ही इनिंगसाठी एकच, एका मॅचला एकच, बॅटिंगला एक आणि बॉलिंगला एक, म्हणजे प्रत्येक इनिंगसाठी एक एक आहे. ओके ओके. प्लेसमेंट या ठिकाणी पाहायला मिळते. मोहन घरात सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतोय. कुमार 35 इयर ओल्ड, 35 वर्षावरील हा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. मागच्या वर्षाचा परफॉर्मन्स जहीर, जवळपास मागच्या वर्षी देखील मंगळवार आणि बुधवार स्पर्धा होती, ती देखील रजनी होती. या वर्षी देखील मंगळवार आणि बुधवार आहे, डे नाईट आहे. मागच्या वर्षी देखील मंगळवार आणि बुधवारी स्पर्धा होती, ती देखील डे नाईट होती. 11 मंगळवार दिनांक 11 एप्रिल आणि 12 एप्रिल 2023. आणि त्या वर्षी देखील हा आरके मोरवा संघ नंबर 3चा विजेता ठरला होता. अपील मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे, मात्र अँगल पाहिला पंच आणि त्यानंतर मात्र पंच टर्न झाले. वाईटचा इशारा पंचांचा. रिप्ले आपण पाहू शकतोय. आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला होता कुमारनं, मात्र चेंडू बराचसा बाहेर, हातभर चेंडू मात्र वळतोय बाहेर. जहीर सही खबर असिल जी, क्योंकि गेंद अच्छी थी मगर थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर कट होती हुई नजर आई और अंपायर ने उसे कहा कि वाइड बॉल है. अगली गेंद अच्छी गेंद दी, पाकिस्तान के बाद डबल मैन होते हुए नजर आए बल्लेबाज दिनेश वहां पर है स्ट्राइक पर और गेंद को हल्का से खेलना चाहते थे मगर गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी कट होती हुई पार में से सीधी विकेट कीपर के दस्तार में डॉट बॉल. क्या गेंदबाजी का नजारा होता हुआ. कुमार गेंदबाजी पर है, राइट एम राउंड विकेट गेंदबाजी करते हुए नजर आएंगे. कदमों का इस्तेमाल किया अपने फॉल्सो में, गेंद को रोकने का मौका था, गेंदों को पर पैर से रोकने का मौका किया मगर गेंद विकेट कीपर आप जाकर गेंद को कलेक्ट कर पाएंगे. एक आसानी से मुनाफा होता हुआ नजर आएगा.
एक एक रन के साथ अभी अपनी नैया को पार लगाते हुए नजर आएंगे और एक एक रन के साथ अपनी नैया पार भी होगी ना तो भरत सर जी इस मैदान पर एक टारगेट, इस मैदान पर हमें 50 से 45 रन देखने को मिल जाएंगे. क्या कहना चाहेंगे आप? तोच प्रत्येक संघाचा जाहीर तोच प्रयत्न आहे की आम्ही 40च्या पलीकडे जाऊ, 50च्या पलीकडे जाऊ. मात्र ती धावसंख्या तितकी होण्यासाठी तितकी ताकद देखील प्रत्येक संघ लावतोय. मात्र गोलंदाजी देखील तितक्याच ताकदीची आणि तितक्याच धारदार पाहायला मिळते. सुरेख चेंडू मोहन घरसाठी हा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. सेन्सिबल क्रिकेट मोहन कडून पाहिला. सिंगल डबल मध्ये वेगानं कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. गुड रनिंग मोहन घरात. वेल डन. 2 धावा झालेल्या आहेत. ते 18 धावा षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय. आणि या दोन्ही संघांचं जर विश्लेषण करायचं मगाशी मी मेघनाथ सोबत चर्चा केली की या मोसमामध्ये म्हणजे आपण 17-20 स्पर्धा खेळतो या मोसमामध्ये हे दोन्ही संघ फक्त 2 वेळा आमने सामने आलेत. तितक्याही मॅचेस या दोन्ही संघाच्या झाल्या नाहीयेत आमने सामने. पुन्हा एकदा सज्ज होतो. अंतिम चेंडू असेल. अपील आणि काय झाला? क्लिंग बोल्ट का? यस, क्लिंग बोल्ट. दांडी गोल. महत्वपूर्ण विकेट. एक मौल्यवान विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय मिस्टर कुमार. मोहन घरत परतीच्या मार्गी. गॉन. बल्ले का परफेक्ट कन्वेट नहीं हुआ और क्लीन बॉल लेग स्टंप लेकर जाती विकेट. और आइए दोस्तों थोड़ी देर के बाद और जिसकी हमें इंतजार था और दोस्तों एक आवाज के मालिक और तुकाराम मांगरे सर जी का आगमन हुआ. उनका हमारा सलाम नमस्कार आदाब है. रिप्ले पाहू शकतोय. जाहीर रिप्ले कशा प्रकारे पुढच्या पहिला स्लाइड दिली होती. पुढे येऊन चेंडूला नक्कीच बॉलरच्या समोर खेळायचं होतं. समोरच्या दिशेने चेंडूला मात्र खेळायचं होतं. मात्र त्या ठिकाणी नक्कीच एक जबरदस्त चेंडू हाताळला गेला कुमार कडून. आणि ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होता आरकेचा संघ एक बहुमूल्य विकेट त्या ठिकाणी प्राप्त केले मिस्टर कुमारनं. शेवटच्या चेंडूमध्ये 5 धावेचं योगदान मोहन घरत यांचं आपल्या टीमला. 18 धावा फलकावर. आणि आतापर्यंत आपण पाहतोय 3 विकेट मात्र गमावलेले आहेत कोलशेत या टीमनं. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मंगेश पाटील. आणि इथे आपण प्रत्येक टीमची स्ट्रॅटेजी पाहतो. मी मागाशी म्हटलं की उमेदमान संघ ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये बॉलर्स यूज करतो म्हणजे उमेदमान संघानं कालच्या मॅचेस बहुतांश मॅचेस उमेदमान संघानं काल बघितलेत. त्यानुसार आज उमेदमान संघ देखील प्लॅनिंगनुसार या ठिकाणी दाखल झाला. उमेदमान संघानं देखील स्विंग बॉलर यूज केले या ठिकाणी. त्यामुळे प्रत्येक संघाने एक वेगवेगळी स्ट्रॅटेजी या ठिकाणी आखली आहे. मातीची खेळपट्टी आहे जाहीर. मी म्हणतोय की मातीची खेळपट्टी आणि मातीच्या खेळपट्टीवर प्लॅनिंगनुसार प्रत्येक संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. फ्लिकचा फटका ऑन साइडला मिड विकेट डीप वरून शतरक्षक वेगाने येतोय. मेघनाथ स्ट्राइक एंडला थ्रो. मात्र 2 धावा. आरकेचा संघ समोर आहे. एका साइडला आपण कोलशेतच्या टीमला पाहतोय. मात्र आज आरके मध्ये देखील मला वाटतं कैलास पाटील नाही आहेत. त्याच्यानंतर नरेश मात्र देखील आज आरके संघामध्ये दिसत नाहीये. आज 2 खेळाडूंची देखील कमतरता जाणवते या ठिकाणी आरके टीम मध्ये. जहीर सही कहा वर्षा जी. देखिए अच्छे खिलाड़ी जब मैदान पर न हो तो थोड़ी सी टीम को तकलीफ होती है. और अच्छी गेंद थी आउट साइड खेलना चाहते रनआउट का मौका बनाया था मगर विकेट कीपर ने सोचा कि बैकअप नहीं है. बैकअप नहीं तो फिर आपका पैकअप भी हो सकता है. इसलिए उस गेंद को हाथ में ही रखा. देखिए आप रिप्ले दे सकते हैं. ड्राइव करना आउट साइड पर खेलना चाहते थे मगर गेंद और सीधा शरीर पर लगकर विकेट कीपर के दस्ताने में गई थी. मौका भी था बल्लेबाज को रनआउट करने का. विकेट कीपर के दस्तानों में गेंद थी और वहां पर अभी दिनेश स्ट्राइक पर अगली गेंद के तैयार. अच्छा मुकाबला अब चलता हुआ नजर आ रहा है. तीसरा मंगेश अगली गेंद फुल टॉस. गेंद को मोड़ा आउट साइड पर. गेंद मिड विकेट पर गैप में है खिलाड़ी और लाजवाब फील्डिंग का नजारा पेश होता हुआ और वहां पर 2 रन पूरे करते हुए नजर आएंगे दोनों बैटर. एक तरफ नीलेश और एक तरफ मंगेश. क्या बेहतरीन बल्लेबाजी हुई है. उतनी बेहतरीन रन विकेट देखने को मिलती हुई. बरस जी आप ऐसा बल्लेबाजी होती रहेगी तो इस मैदान पर हमें जरूर आप देख सकते हैं. क्या गेंद को अड़ाया है. क्लास अतिशय जबरदस्त चेंडू अडवला गेला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. नक्कीच जगदीश सर वळतायत. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. धावा झालेल्या आहेत त्या जवळजवळ 23 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो 3रं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मंगेश पाटील राईट अमोर विकेटचा मारा. स्कूप करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. अनेक नाव आहेत. सुपला शॉट देखील आपण म्हणू शकतोय. एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका खेळायचा होता. कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता कारण शॉर्ट फाईन आहे. जहीर शॉर्ट फाईन आहे आणि त्या शॉर्ट फाईनच्या वरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरनं. चांगला चेंडू
21 धावा, 3 विकेट्स आतापर्यंत आपण पाहतोय कोलशे टीमच्या. ब्लॉकरचा यॉर्करचा मारा, अतिशय जबरदस्त आणि वेगवान चेंडू हाताळला होता मंगेशनं. एक महत्वपूर्ण गोलंदाज, आरकेचा एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे आणि तो गोलंदाज जवळजवळ तिसरं षटक हाताळतो या ठिकाणी. सही का भरोसा जी, क्या गेंदबाजी हो रही है, जड़ में गेंदबाजी करे, बल्लेबाजों को खुलने का मौका नहीं दिया. नीलेश की अगली गेंद, ऑफ स्टंप पर गेंद दी, कट करना चाहते थे, बैट का किनारा, विकेट कीपर का सारा, बल्लेबाज गॉन, कमांड ईजा. जर या मॅचचं विश्लेषण करायचं गेलं ना जहीर, या मॅचचं विश्लेषण करायचं गेलं तर जी 3 षटकं आपण पाहिली, म्हणजे पहिले षटक जर आपण अनिल पाटीलचं पाहिलं, अनिल पाटीलने देखील पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली. त्यानंतर दुसरं षटक आपण कुमारचं पाहिलं, कुमारने देखील आपल्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली. आणि तिसरं षटक आपण पाहिलं मंगेशचं, मंगेश देखील आपल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूमध्ये विकेट घेतोय. या 3 विकेट आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. 4 फलंदाज, मात्र प्रत्येक गोलंदाजानं आपल्या शेवटच्या चेंडूवर एक धक्का कोलशे टीमला दिलाय. सही का भरोसा जी, आप रिप्ले भी देख सकते हैं, कट करना चाहते थे, बैट का किनारा, विकेट कीपर का सारा. 3 ओवर का खेल समाप्त हुआ है. रन संख्या की बात की जाए 24 बने हैं, मगर आप 212 गेंदों में आपको बल्लेबाजों में घेर खोलना होगा. आप घेर खोलेंगे कोलशे टीम तो इस मैदान पर एक टारगेट सेट होगा, अपने गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या उबारनी होगी. ये करना होगा भरोसा जी, वरना आपके लिए थोड़ा सा परेशानी हो जाएगी. क्योंकि जब बल्लेबाजी पर चेजिंग होती है तो जब अच्छी ओवर में रन बनेंगे फिर वहां पर आपको तकलीफें होते हुए नजर आएगी. आपकी गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या उबारनी होगी. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच धावसंख्या, मी सकाळी देखील दुपारी देखील जाहीर म्हटलं की प्रत्येक संघ या ठिकाणी जिंकायलाच आलाय, कुठलाही संघ या ठिकाणी पराभूत व्हायला आला नाहीये. आणि ज्यावेळेस ज्या संघाला प्रथम बॅटिंग येते ना तो संघ त्याच हिशोबाने खेळतोय की मला 40 काढायचे आहे, 40च्या पलीकडे मात्र मला जायचं आहे. मात्र 40 धावसंख्या सेफ आहे का या खेळपट्टीवरती? 40 धावसंख्या सेफ आहे का? ती 50 धावसंख्या खेळपट्टीवर सेफ आहे का? मात्र नाहीच, मुळीच नाही. एमएस तो काय गोलंदाज स्वतः जातोय, मिस्टर हरेश आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॅच कॅरी करतोय. आणखीन एक धक्का, धक्का क्रमांक 5, कोलशे संघ. धावा आहेत त्या 24. क्या बेहतरीन गेंद थी, आउटसाइड खेलने गए बल्लेबाज, मगर सीधा गेंदबाजों के हाथ में आती हुई ये कैच, और अपनी फॉलो थ्रू में ये कैच दिया, खटने बोल का मौका था और ये मौके बना रहे हैं और मौके बनने भी चाहिए. भरोसा जी, मैंने पहले कहा था कि आपको घेर बदलने हैं, घेर बदलने गए और वहां पर सीधा नाकाम रहते हुए नजर आए बल्लेबाज. अभी यहां पर न्यू बैटर मैदान पर जाते हुए नजर आएंगे. नवीन न्यू बैटर मैदान पर विकास का साथ देने आए हैं, मगर विकास को अपनी टीम के लिए विकास जोड़ना होगा, रन संख्या बढ़ानी होगी, मगर नवीन को इस तरफ से लड़ना होगा. बरसा जी, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच या खेळाडूविषयी नक्कीच माहिती देईल मी जाहीर. ज्यावेळेस कोलशेतला जी स्पर्धा होती कोलशेत मास्टर्स टीमची, त्यावेळेस हा खेळाडू ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी जायचा ना जाहीर किंवा गोलंदाजी करण्यासाठी जायचा, त्यावेळेस जे प्रेक्षक होतं कोलशेतचे जे प्रेक्षक होते त्यांच्याकडून या खेळाडूचा भरपूर 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 आवाज यायचा. ज्याप्रमाणे सचिन सरांचा आपण वानखेडेला आवाज ऐकला होता, सचिन सचिन, त्याचप्रमाणे नवीन नवीन असा शोर त्या कोलशेतच्या ग्राउंडवर मी पाहिला होता. आणि तोच खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतोय. 24 धावा, 5 विकेट. नवीन आहे यावेळेस इनसाइड आउटचा फटका, ऑफ साईडला डीपला शतरक्षक त्या ठिकाणी आहे प्रोडक्शनला, चांगलं शतरक्षण प्रशांत मात्रेकडून. इथे इथे नॉट आउट, नॉट आउटचा इशारा पंचांचा त्या ठिकाणी येतोय. मिस्टर प्रवीण गावड आहेत पंच. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. धावा झालेल्या आहेत त्या 26. ते करंट रन रेट ज्याप्रमाणे आपण फलकावर पाहतोय जाईल 7.80, त्याचप्रमाणे प्रोजेक्टर स्कोर जवळजवळ आपण पाहिला तर जवळजवळ नक्कीच 39 ते 40 म्हणजे 39 आकड्यापर्यंत जाऊ शकतोय कोलशेचा संघ. सही का भरोसा जी, यहाँ पर 40 से ज्यादा रन संख्या आपको देखने होगी. ये शाम का समय है, अकेला जवाब ये नारंगी का मैदान है, हर वक्त में ये खेल बदलता है. सुबह का क्षेत्र, दोपहर के क्षेत्र से ये मुकाबले की शुरुआत हुई है. पहला मुकाबला हमने देखा, दूसरा मुकाबला हम देख रहे हैं. आउटसाइड खेलने के नवीन, मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं, नाराज है अपने आप से. गेंद विकेट कीपर के दस्तान में एक लाजवाब गेंदबाजी हरीश सर जी के द्वारा देखने को मिलती हुई नजर आ रही है. अभी भी गेंदों की बात की जाए तो 9 गेंदों का खेल मैदान पर बचा है. 9 गेंदों में आपको इस मैदान पर 20 से 25 रन जोड़ने होंगे. एक फाइटिंग इसको इस मैदान पर खड़ा करना होगा. भरोसा जी, क्या कहना चाहेंगे? करावेच लागतील. तुमच्याकडे जर 5 गोलंदाज आहेत, त्या 5 गोलंदाजांना तुम्हाला जर लढण्याची ताकद द्यायची असेल तर नक्कीच 40च्या पलीकडे जावंच लागेल कोलशेत संघाला. मात्र आरके देखील तोच विचार करतोय की आम्हाला 40च्या पलीकडे जाऊ द्यायचं नाहीये. मोरूला स्ट्रेट बाय डेट डाऊन द ग्राउंड, चेंडू मात्र 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार.
आणि हरेशविषयी जर म्हणायचं गेलं तर ज्यावेळेस या गोलंदाजाला प्रथम संधी दिली गेली होती त्यावेळेस मात्र या गोलंदाजाने टॉप क्लास षटक हाताळलं होतं. चांगला फटका आहे हा देखील फटका गॅपमध्ये कुठलाही फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. बॅक टू बॅक 2 धमाके नवीनच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौका 4. क्या बेहतरीन बल्लेबाजी का जलवा होता हुआ नवीन इज अ फायर. क्या बेहतरीन और आपने जिक्र किया वही अंदाज में बल्लेबाजी का जलवा जैसे चौके जा रहे डगआउट से टाली बज रही है नवीन के लिए और बजनी भी चाहिए दोस्तों क्योंकि लाजवाब बल्लेबाज है नवीन. हरीश की अगली गेंद चौथा ओवर चलता हुआ आउटसाइड पर गेंद को मोड़ा है. गेंद मिड विकेट पर क्षेत्र में जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे थ्रो है विकेट कीपर के दस्तानों में मगर जब तक बैकअप करते गेंद पर विकेट कीपर 2 रन पूरे होते हुए स्कोर आगे सरकता हुआ 36 रनों पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ है. आने वाली 6 गेंदों की कहानी क्या होगी ब्रेक के बाद मैदान की ओर कमांड दीजिए. आई तुझा यूट्यूब वाला अलग शुक्रिया दीजिए. मैदान के अंदर है पानी. अब आने वाली ये 6 गेंदों में क्या बदल जाएगी मैदान पर इस मैच की कहानी ये देखने वाली बात होगी मगर क्या टारगेट होगा. खरोखरच DBN लाईव्हचं हे गाणं आपण ऐकत होता. DBN या चॅनलच्या विषयी नक्कीच एक सुंदर असं गीत या ठिकाणी तयार केलेलं आहे. प्रवीणचं नाव आहे धनुचं नाव आहे आणि काय ते गीत वाजलं गेलं. धन्यवाद श्री. आणि खूप झालं या ठिकाणी DBN लाईव्हची संपूर्ण टीम आहे ना जहीर ती टीमच्या चेहऱ्यावर स्माईल आला की इथे मात्र कुठेतरी मात्र आमच्या नावाचा डंका या ठिकाणी गाजतोय. थँक्यू. नक्कीच श्रीचं मी कौतुक कारण कौतुक करणं गरजेचं आहे कारण DBN लाईव्ह चॅनल म्हटलं तर प्रगतिशील चॅनल. प्रत्येक वर्षी DBN लाईव्हनं काहीतरी नवीन प्रयोग हा नेहमी केला आहे त्याच्यामुळे जितकी स्तुती करावी तितकी कमी आहे DBN लाईव्हची कारण या चॅनलची विनाकारणच 50,000 सबस्क्रायबर नाही आहेत जहीर. 50,000 सबस्क्रायबर जवळपास DBN लाईव्हनं त्यांच्या मेहनतीनं कमावलेले आहेत. लक्षात ठेवा मेहनतीनं ते सबस्क्रायबर मिळवलेले आहेत DBN लाईव्हनं. थँक्यू DBN. चला बोलूया मॅचच्या दिशेनं. 56 धावा फलकावर 5 विकेट्स कोळशेत या टीमच्या आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज या ठिकाणी यूज केला जातोय मिस्टर जयेश. 36 धावा माफ करा 36 धावा झालेल्या आहेत. 36 धावा या फलकावर झालेल्या आहेत. थैंक यू. चलिए दोस्तों आखिरी ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए. नहीं 36 माफ करा थोड़ी चुकी झाली. जयेश आ रहे हैं गेंदबाजी पर. एक बड़ा मुकाबला बिग फाइट बिग लड़त हम देखने जा रहे हैं और दोस्तों क्या ये जवाब मिलेगा आखिरी ओवर में. अगली गेंद फुल टॉस गेंद थी. आउटसाइड मुड़ना चाहते हैं बैट के नीचे गेंद लगकर शॉर्ट फाइन लेग पर जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन आसान से पूरा होता हुआ नजर आएगा. अब रन संख्या बनती हुई 37. 37 रन बने हैं. 5 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. नवीन और विकास जोड़ी मैदान पर है. नवीन अब स्ट्राइक पर देखने को मिलेंगे. बरसा जी 5 गेंदों में 15-10 रन बन पाएंगे आप क्या कहना चाहेंगे. नक्कीच व्हायला तर हवेत. ज्यावेळेस रमेश तुकाराम सर आणि आम्ही एकत्र असतो त्यावेळेस देखील आमचा हाच उल्लेख असतो की शेवटच्या षटकामध्ये मॅक्झिमम 10 धावा तरी येणं गरजेचे असतात. आता प्रयत्न तर तोच असेल. इनसाइड आउटचा फटका आहे यावेळेस मात्र सेफली चेंडू लँड होईल. डीप लॉंग ऑफ मधून फिल्डर त्या ठिकाणी वेगाने जातोय. 1 धाव 2 धावा तरी या ठिकाणी कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. या 2 धावेनं संघ पोचला गेला तो तब्बल 39 या धाव संख्येवर. आणि जयेशविषयी म्हणायचं गेलं तर या मोसमामध्ये नक्कीच या गोलंदाजाचा वापर कमी वेळात आरकेनं केलेला आहे. आणि नारंगीचं मैदान मातीची खेळपट्टी आहे. मी म्हटलं जाईल ज्यावेळेस आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती त्यावेळेस मी म्हटलं होतं फेअर डिलिव्हरी. पंच म्हणतायत एक क्लीन चेंडू हाताळला गेला. यस थर्ड अंपायर रेफर केला जातो या ठिकाणी
हा चेंडू वाईट आहे की नाही ते चेक करायचंय. चला प्लीज डिव्हिजन. थर्ड अंपायर रेफर केलेला आहे. वाईट चेंडू चेक करण्यासाठी हा थर्ड अंपायर रेफर केलेला आहे. तर आज प्रत्येक संघानं त्या वेगळ्या स्ट्रॅटर्जीनं या ठिकाणी आगमन केलं आहे. 39 धावा, 5 विकेट. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. काय निर्णय येईल पंचांकडून. क्या बेहतरीन गेंद थी, मगर अंपायर ने उसे थर्ड अंपायर तक निर्णय भेजा है. क्या ये निर्णय आएगा? यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. इथे बघा रिप्ले आपण पाहू शकतो त्या ठिकाणी. यस, या ठिकाणी नक्कीच लाईनच्या आतमध्ये चेंडू पकडला गेला. फेअर डिलिव्हरी. थँक्यू. रिव्ह्यू मात्र गमावतोय, DRS मात्र गमावतोय या ठिकाणी कोलशेस संघ. ऑन साइडला बरोबर फुल टॉस चेंडू मिडल ऑफ द बॅट. चेंडूला घेतला गेला आणि सरळ चेंडूला फेकून दिला वाडीश लॉंग ऑनच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. क्या बेहतरीन बल्लेबाजी का जलवा होता हुआ. अगली गेंद नवीन के लिए आती हुई. बेहतरीन ड्राइव किया वारिश लॉन्गा पर. गेंद आती हुई. जब तक गेंद को फील किया जाएगा, एक रन आसान से पूरा हुआ. दूसरे की मांग है और दूसरा भी पूरा कर जाएंगे. तीसरे की मांग है, भाग रहे मिगरा भाग, मगर नवीन को अब लौटना होगा. आप क्या आखिरी गेंद खेलने के लिए कौन सा बल्लेबाज स्ट्राइक पर है? आप जानते हैं विकास रहेंगे स्ट्राइक पर. सगळ्यात महत्वाचं जाहीर काय, कालच्या दिवसामध्ये आपण काय पाहिलं, कुठेतरी विकेटचं बेनिफिट देखील कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. काही मॅचेस त्या विकेटच्या बेनिफिटवर कंपल्सरी चेसिंगवर देखील काही मॅचेस गेल्या होत्या कालच्या दिवसामध्ये. काल शेवटची मॅच देखील विकेटच्या बेनिफिटवर गेली होती. सही का सर. त्यामुळे तुकाराम सर, विकेटला देखील तितकंच, जितकं एका दाव्याला महत्व आहे तितकंच विकेटला देखील या ठिकाणी महत्व आहे, लक्षात ठेवा. सही का भरोसा जी. और वो आखिरी मुकाबला ही था. नारंगी वहां पर से थोड़ा सा 1 रन से और 1 विकेट से मुकाबले को गंवाती हुई नजर आई थी. 1 बजे बराबर सेमीफाइनल नंबर 1 समाप्त हुआ था. मगर दोस्तों आज कौन सी टीम फाइनल में जाएगी इसका इंतजार है और लड़ना होगा. लड़के ही इस मैदान पर आप आगे जाएंगे. क्या मुकाबला होता हुआ नजर आएगा. और कुल दोनों ऐसे कमेंटेटर मैदान पर से, मंच पर थे, तुकाराम मांगे सर जी और भरत सर जी. और मैच क्यों ना कड़क हो. और दोस्तों क्या मुकाबले हुए दोस्तों कल के दिन. एक स्टंप के बाहर गेंद, अंपायर घूमेंगे, वाइट का इशारा आता हुआ. दिशाही गेंद, दिशाही से भटकेंगे तो आपको भी पड़ेंगे फटके. क्या कहना चाहेंगे भरत सर जी? नक्कीच दिशाहीन हा चेंडू होता. 48 धावा या फलकावर. 5 जर आपण धाव फलक होता कुठे, धाव फलक गेला कुठे. यावेळेस पुन्हा एकदा फटका आहे ऑफ साईडला. मात्र चेंडू जरी हवेत असता तर सेफली लँड होईल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. थ्रो थोडासा उशिरा झाला. 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि फलकावर धावा लागल्या जातात. त्या 50 धावा या फलकावर लावतोय कोलशे संघ आणि 51 धावा दिल्या जात आहेत विजयासाठी RK मोरवा या टीमला. 30 चेंडू 51 धावा. DBL लाईव्ह आमचा दादा बॅट हाय रे, नवीन दादा बॅट हाय रे, आमचा DBL बॅट हाय रे, नवीन दादा बॅट हाय रे, आमचा दादा बॅट हाय रे, नवीन दादा बॅट हाय रे, आमचा दादा बॅट हाय रे. या नानकी गावाचा आमचा DBL बॅट हाय रे, या नानकी गावाचा आमचा DBL बॅट हाय रे. नवीन दादा बॅट हाय रे, नवीन दादा बॅट हाय रे, आता दादा बॅट हाय रे, नवीन दादा बॅट हाय रे, आता युद्ध बॅट हाय रे, नवीन दादा बॅट हाय रे, आता चक्कर बॅट हाय रे, नवीन दादा बॅट हाय रे, आता चक्कर बॅट हाय रे. प्रत्येकाचे उडवितो गुल्लाल भडक, प्रत्येकाचे उडवितो गुल्लाल भडक.
प्रवीण दादा नाही रे धनंजय भाई दादा नाही रे दादा एकदम करत शिरू भाई दादा नाही रे दादा थँक्यू धन्यवाद पुन्हा एकदा डीबीएन लाईव्ह धन्यवाद 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 डीजे श्री. चला वळूया आपण नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीच्या दिशेनं. या ठिकाणी नक्कीच आपण नाणेफेकीसाठी कॉल देतोय मालजीपाडा टीम कॅप्टन आणि वाघबील टीम कॅप्टन. आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. वाघबील टीम कॅप्टन गणेश मणेरा आणि मालजीपाडा टीम कॅप्टन राऊत आपण लगेचच या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. वॅगन व्हील आपण पाहू शकतो. सर्वाधिक धावा जर आपण पाहिल्या तर नक्कीच ऑन साईडला देखील आपण सर्वाधिक धावा या ठिकाणी पाहतोय. कोलशेट टीमच्या जवळपास चौकार जर आपण पाहिलं तर 3 चौकार या संपूर्ण इनिंग मध्ये आणि 2 षटकार हे लागले गेलेले आहेत जाहीर. त्यानंतर आपण जर पाहिलं तर दुहेरी धावा बऱ्याचदा जवळजवळ 7 वेळा दुहेरी धावा काढल्या गेल्या. मात्र ऑन साईडला बराचसा स्कोर आहे आणि ऑफ साईडला देखील बराचसा स्कोर आपण या ठिकाणी पाहतोय. थँक्यू डीबीएन लाईव्ह वॅगन व्हील आपण या ठिकाणी पाहतोय साईड स्क्रीनवर. चला आपण वळूया त्या ठिकाणी नाणेफेकीच्या दिशेनं. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर चला आपण नाणेफेक करूया. टीम कॅप्टन वाघबीळ गणेश मणेरा आणि टीम कॅप्टन मालजीपाडा. आज मालजीपाड्याचे प्रथम कर्णधार किशोर मात्रे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वेलकम मोहन गोंधळे वाघबीळ 40+ अध्यक्ष मोहन गोंधळे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर RK मोरवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष हरेश्वर राऊत साहेब हे देखील त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत. तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दोघांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य VIP डायसवर येऊन आसनस्थ व्हा. मोहन बाबा आणि हरेश्वर राऊत या दोघांनाही विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य VIP डायसवर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी नक्कीच करतोय बदल. आमच्या संबित या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. या नगरीचा गोड आवाज आमचे मित्र आमचे मार्गदर्शक तुकाराम मांगेला सर या ठिकाणी जॉईन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हॅलो चेक. धन्यवाद भरत राऊत. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला आयोजित आगरी कोळी मास्टर चषक 2024 असा दुसरा दिवस आहे. ग्रँड फायनलचा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना होतोय. 2 संघ एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. एका बाजूला मोरवा मास्टर आणि दुसऱ्या बाजूला कोलशेत मास्टर. काय मॅच 5 षटकांचा खेळ पाहिला आपण. ज्या पद्धतीने बॅटिंग झाली 50 धावा 10 फलकावरती आहेत 51 धावा. आणि कालचा सामना पण असा होता ना, सुरुवात 45 न झाली, दुसरा मॅच 54 वरती गेला होता. असा तसा खेळ आता मैदानावरती चाललाय. या सामन्याही मजा येणार कारण दुसऱ्या बाजूला मोरवा संघ या मैदानावरती खेळण्याचा अनुभव त्यांच्याजवळ वेगळा आहे. म्हणजे मास्टर मध्ये ते खेळण्यातच पण त्याच्या अगोदर सुद्धा चांगला खेळ RK मोरवानं नेहमीच दाखवलाय. स्क्रीनवरती आपण बघू शकता 30 चेंडूवर 51 धावांचा पाठलाग इथून करायचा आहे. आणि आता हे एरियल व्ह्यू आहे. ज्यावेळेला ड्रोनच्या साह्यानं हे चित्र टिपली गेली होती या मैदानाची. या मैदानाचं विहंगम असं दृश्य आपण एरियल व्ह्यू ज्याला म्हणूया त्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. कालच्या संपूर्ण दिवसातील खेळ बघितला भारत राऊत तर प्रत्येक मॅच रंगला होता. एंड ऑफ द डे नाईट म्हणजे रात्र होत असताना आणि मध्यरात्र उलटून गेलेले असताना काय जबरदस्त मॅच कालचा रंगला होता. ज्यावेळेला घोडदेव आणि नारंगीचा सामना म्हणजे ज्यावेळेला घोडदेव संघ खेळत होता त्यावेळेला वाटलं होतं एका क्षणाला नारंगीच्या बाजूने मॅच गेल्यात 12-12. मग तिथून मॅच बदलला. 22चं ते षटक. शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा 2 बॉलवरती 5 शेवटच्या बॉलवरती 3. हा मॅच आपण बघितला होता. आणि आजचा दिवस त्याला अपवाद नाहीये. आज तसाच मॅच होणार तसाच खेळ होणार. इथे 50 धावा झाल्यात आणि 51चा पाठलाग करण्यासाठी टीम मोरवा रेडी झालाय. नक्कीच तुकारामजी. कारण कालच्या त्या दिवसामध्ये फक्त गोडदेव टीमने इतकंच दाखवलं की पिक्चर अभी बाकी आहे दोस्त. कारण बऱ्याचशा जुचंद्रच्या विषयी म्हणायचं गेलं तर 12 चेंडू 9 धावा असं वाटलं होतं की जुचंद्र संघ जिंकला की काय या ठिकाणी. मग त्या ठिकाणी देखील ती मॅच आपण जुचंद्रची पाहिली की 2 चेंडूमध्ये 1 धाव जुचंद्र टीमला करता आली नाहीये. विकेटच्या बेनिफिटवरती 1 धाव फक्त जुचंद्र टीमला करायची होती ती या ठिकाणी करता आली नव्हती. त्यानंतर नारंगीचा मॅच तुम्ही त्याप्रमाणे उल्लेख केला की 12-12 तो देखील मॅच मात्र नारंगी संघाच्या हातातून निसटला. त्यामुळेच म्हणजे शेवट जो आहे त्या शेवटी मात्र गोडदेव संघाने मात्र नक्कीच या ठिकाणी या मैदानावर किमिया दाखवली.
म्हणजे आता स्टार्ट कसा केलं महत्वाचं नाही, एंड पण महत्वाचं आहे. एंड फार महत्वाचं आहे. एखादा कॉल ज्यावेळेला आपण उचलतो ना त्यावेळेला एंड करत असताना बरोबर बटन दाबतो योग्य वेळेला, पण त्यावेळेला आपला कॉल पूर्ण झाला का नाही पहा, नाही तर कधी कधी कॉल ड्रॉप होतो. काल तसा मॅच झाला होता, ड्रॉप झाला आणि तिथून हा मॅच टर्न झाला होता. थोडंसं थांबवतोय तुकारामजी, मॅचच्या दिशेने आपण नक्कीच म्हणणार आहोत. चला मालजीपडा संघ टीम कॅप्टन लवकर पाठवून द्या. मॅचला होते सुरुवात 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडू हाताळण्यासाठी रेडी. आत येणार चेंडू बॅटच्या आतल्या कडे लागतोय. चेंडू थोडासा आत आला, साइड एम ऍक्शन आहे. चेंडू पडला थोडासा अराउंड ऑफ स्टंप आणि आत आलाय. राजेंद्र आणि किशोर ही जोडी मैदानावरती आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी राजेंद्र आहे आणि त्याच वेळेला या दोन्ही खेळाडूंवरती बरीचशी मदार आहे की स्टार्ट कसा होतोय या मॅचचा. सुरुवात महत्वाची आणि कालच्या दिवसामध्ये तुकाराम जे आपण सुरुवात पाहिलं मॅन्डेटरी पॉवर मध्ये 4 धावा, 5 धावा, 7 धावा, 11 धावा, 14 धावा या आपण त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये काल पाहिल्या होत्या या मैदानावर. बॅकफुटला गेला यावेळेस ऑन साइडला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. शॉर्ट फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये या ठिकाणी नक्कीच अकाउंट खातं उघडलं गेलं आर.के. मोरवा या टीमचं. कालचा दिवस अजून एक चर्चा करेल की फिल्डिंग क्षेत्ररक्षण किती महत्वाचं होतं. गोरदेव टीम तिथून आपण भाईंदरचा खेळ पाहिला, जॉनीने केलेली फिल्डिंग आपण पाहिली होती. गोरदेवच्या संघाकडनं चांगले क्षेत्ररक्षण ऑन साइडला झेल टिपताना आपण पाहिलं होतं प्रत्येक वेळेला. तर क्षेत्ररक्षण कळीचा मुद्दा आहे या मैदानावरती. तुम्ही किती चांगले क्षेत्ररक्षण करू शकता, पेल्ड करू शकता, किती धावा रोखू शकता, याच्यावरती विजय आणि पराभवातला फरक स्पष्ट होतोय. पुढे डान्सिंग डाऊन विकेट. हो काय फटका, सुंदर डान्सिंग डाऊन द विकेट. समोर लॉंगॉनच्या डोक्यावर षटकार. हा खेळाडू आर.के. मध्ये का दिसतोय याचं देखील तुम्हाला उत्तर देईल. कारण आर.के.च्या मैदानावर 50+ एक प्रेक्षणीय सामना झाला होता. आर.के.च्या त्या स्पर्धेमध्ये 50+ एक प्रेक्षणीय सामना झाला होता आणि त्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये आर.के.च्या होम ग्राउंडवर किशोरच्या विषयी म्हणायचं गेलं, किशोर नो डाऊट एक वन ऑफ द ग्रेट प्लेअर आहे. मात्र काही स्पर्धांमध्ये नक्कीच किशोर नव्हता. मात्र आर.के.च्या त्या होम ग्राउंडवर प्रेक्षणीय मॅच मध्ये अबव 50+ तो सामना आणि त्या मॅच मध्ये जो परफॉर्मन्स आपण आर.के.च्या मैदानावर किशोरचा पाहिला, आज कदाचित त्या कारणास्तव हा खेळाडू लीड करतोय. म्हणजे तो मॅच जर बघितला, मोरवा संघ सांगेल बाबा तो सामना प्रेक्षणीय होता, पण त्या मॅच मध्ये किशोरची कामगिरी लक्षणीय होती. तो मॅच प्रेक्षणीय होता पण किशोर यांची कामगिरी लक्षणीय होती. म्हणून असं म्हणतात ना, एक चान्स असतो, एक संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातामध्ये असतं आणि कदाचित तेच त्यांनी केलंय. म्हणून फटका, सुंदर फटका पाहिलाय. धावा दाबलगावती 7. नक्कीच अप्रतिम फटका या ठिकाणी खेळला गेला. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल फटका इतकंच मी म्हणू शकेल. किशोरच्या बॅट मधून अकाउंट किशोरनं ओपन केलं षटकारानं. या ठिकाणी धावा संख्या 7. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो या ठिकाणी. फुलटॉस ऑन साइडला आणखीन एक चांगला फटका. मात्र डीपला प्रोडक्शनला फिल्डर मिस्टर विकास त्या ठिकाणी आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. आणखीन आर.के.च्या विषयी म्हणायचं गेलं तुकारामजी तर आर.के. संघ आज आपल्या ओपनिंग जोडीमध्ये देखील बदल करतोय. माझ्यासोबत जहीर होता ज्यावेळेस पहिला सामना सुरू झाला होता. उमेदमान संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो त्यावेळेस मी जहीरला म्हटलं की प्रत्येक संघानं स्ट्रॅटर्जी केलेली आहे. प्रत्येक संघाने या ठिकाणी प्लॅनिंग नुसार प्रत्येक संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. कारण उमेदमान संघानं काय केलं तर 5च्या 5 गोलंदाज स्विंगचे सुलतान यूज केले. या ठिकाणी आर.के.नं देखील एक प्लॅनिंग केले. आर.के.चा ओपनर बॅटर म्हटलं तर नक्कीच मेघनाथ थांबवलाय, किशोरला पुढे आणलंय. इंटरेस्टिंग चर्चा आहे, फार महत्वाची चर्चा आहे. त्या दिशेने मी नक्कीच येईल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू केला लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू पडता बोलला फंबल आला असतो बॅट्समन सेकंड. फंबल झाला आणि फंबलचा फायदा 2 धावा. बिलकुल मैदान के बाहेर शोर आहे, मैदानाच्या बाहेर शोर आहे कारण मैदानावरती किशोर आहे म्हणून शोर आहे. तिथून टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर झालाय. आणि एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला भारत राऊत, कालचे मॅच प्रत्येकाने पाहिलंय, कालचे सामने बघून इथून मैदानावरती आलायत. म्हणजे असं म्हणूया की आता 10वी 12वीची परीक्षा संपले, 9वी पर्यंत परीक्षा चालू आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करून आता मैदानावर संघ आल्यात. त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करून मैदानावरती संघ दाखल झाले कारण अभ्यास नाही केला. आणि जर सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आला मग करायचं काय, म्हणून हे चाललंय. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा दाबलमध्ये 11. कालच्या मॅचचे डायजेस्ट नक्कीच वाचले असतील इतकंच मी म्हणू शकते प्रत्येक टीमने या ठिकाणी.
पुन्हा एकदा फुल टॉस, चांगला फटका आहे मात्र त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं गेलं. एक धाव चांगली सुरुवात. कारण ज्यावेळेस 51 धावेचं टार्गेट आपल्या समोर असताना आपल्या टीम कडून एक चांगलं फाउंडेशन असणं गरजेचं आहे. त्यामुळेच नक्कीच आरकेच्या विषयी म्हणायचं गेलं की या पॉवर प्लेच्या या षटकामध्ये एक चांगली सुरुवात आरकेची आपण पाहतोय. आता माझं 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये 39 धावांची गरज. एकावन्न धावांचा पाठला करताना टीम पोहोचले 12 वरती. जर पहिल्या षटकाचा फेल व्हायला कंपॅरिझन तिथेही 12 होत्या. आता 12चा आकडा काल सतावणार होता नारंगीच्या संघाला. 12 वरनं मॅच त्याचा पारा बदलला आणि तिथे चुकीला थारा नाही म्हणून मी म्हटलं होतं. चुकीलाही तिथे वाव नव्हता आणि त्या मिस्टेक झाल्या होत्या. आणि बघूया असं या 12च्या आकड्यावरती बरंचसं का बदललेलं आहे. आणि असं म्हणतात ना म्हणजे 11:59 आणि लग्न याच्यामध्ये एक समानता आहे का. एका मिनिटामध्ये 12 वाजतात. एका मिनिटामध्ये 12 वाजतात. बरोबर तुकाराम सर, बरोबर तुम्ही म्हटलं. हे तो सही बात आहे, हे तो सही बात. म्हणजे कंपॅरिझन आपण पाहिलं तर दोघांचंही कंपॅरिझन आपण पाहिलं तर दोन्ही संघांना पॉवर प्ले मध्ये 12 धावा बनवल्या होत्या. मात्र कोलची संघानं 1 विकेट गमावली होती तर मात्र आरके संघाची एकही विकेट नाही. ही कंपॅरिझन आपण पाहू शकतो. इथं पुन्हा एकदा कॉल देतोय. प्लीज मालजीपाडा टीम कॅप्टन प्लीज तुम्ही फक्त नाणेफेक करण्यासाठी या. दादा या, फक्त नाणेफेक करण्यासाठी या, टॉस करण्यासाठी या. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा 12 धावा, पहिले षटक पूर्ण. षटक क्रमांक 2 जितू शेळके यावेळेस ऑन साईडला चांगला फटका किशोरच्या बॅटमधून मिड विकेटला स्ट्रगल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ 2 धावा या फटक्यावर. 1 शॉटचा इशारा पंच प्रवीण गावण यांचा 1 शॉटचा इशारा. तो फक्त 1 धाव या ठिकाणी गृहीत धरली जाईल. 2 धावा म्हणजे तुम्ही 2 धावा धावल्यात पण 1च धाव. म्हणजे एटीएम मध्ये पैसे काढले 5000 डेबिट झाल्याचा हाला पण 1 नोट कमी आली. असा खेळ झालाय आता. धावा दाफलकावरती 13 आहेत, 13. आता बघूया कालच्या दिवसामध्ये अशा 2 शॉट धावा आल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. कदाचित आठवण असेल पहिल्या सामन्यामध्ये 2 अशा शॉट धावा आल्या होत्या आणि त्या शॉट धावाने थोडासा शॉट झाला होता तिथून मैदानावरती. ही पहिली शॉट रन आले. गोलंदाज रेडी होईल पण तो सांगतो 1 शॉट काय. हा शॉट बघा, 1 शॉट नाहीये, हा किशोरचा शॉट आहे. किशोरनं फटका खेळलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. मैं निकला ओ गड्डी लेके बॅट लेके किशोर अडील तेच सांगता मी निघालो बॅट घेऊन आणि धावांचा पाऊस पाडण्यासाठी मैदानावरती इथे आलोय. काय फटका, सुंदर फटका. आणि असं नाही की स्लॉक खेळतात, प्रॉपर क्रिकेटिंग फटके आहेत. सुंदर फटका, हा षटकार पाहिला. नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही मागाशी उल्लेख केला ना की शोर मचाए शोर क्योंकि सामने खडा आहे किशोर. यावेळेस नक्कीच काहीसा कानमंत्र, काहीसा संदेश त्या ठिकाणी मेघाकडून गोलंदाजाला दिला गेला. जितू शेळके 35 वयोगटातील गोलंदाज आहे. धाव संख्या 19 फलकावर. सुरेख चेंडू यावेळेस लेग कटर आपण पाहिला. चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न झाला, बाहेर निघतोय. चांगला चेंडू हाताळताना मिस्टर जितू. चांगला चेंडू. आणि बघा तुम्हाला विकेट पाहिजे. इथून जर एक विकेट, एक महत्वाची विकेट आली मॅच मध्ये येणार कोलशाचा संघ. आकुटब्याचा चेंडू होता, शरीरावरती आदळलाय. चेंडू जातोय जबरदस्त कव्हर रिझन मध्ये. एकदा हे चेंडूवरती पूर्ण. आणि एक चांगला उल्लेख तुम्ही केला, बिलकुल आपने सही का किशोर मचाए शोर. पण त्याच्यामुळे काय झालंय, किशोर शोर मचावतोय पण कोलशेच्या जीवाला घोर झालाय, घोर लागलाय. असा खेळ मैदानावरती. धावा आहे दाफलकावरती 19-20. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू हवेत आहे. मोहन घरात त्या ठिकाणी आहेत.
ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की या ठिकाणी एखादी विकेट शोधायला हवी कोलशे टीमनं आणि ती विकेट या ठिकाणी शोधली जाते. राजेंद्र राऊत या ठिकाणी बाद होत आहेत. पहिला विकेट RK मोरवा या टीमचा. चला वळूया आपण लगेचच नाणेफेकीच्या दिशेनं. वाघबीळ टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आहेतच गणेश मनेरा. त्यानंतर मालजीपाडा टीम कॅप्टन राऊत दादा देखील त्या ठिकाणी आहेत. DBN लाईव्ह नक्कीच कॅमेरा देखील आपल्या दिशेने येणार आहे. महेश मांगेला सर त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर नाणेफेकीचा कौल कोणाच्या शुभ हस्ते केला जातोय? साई भव्य गन्ना सप्लायर आमचे मित्र प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग झाला त्या ठिकाणी. टॉस स्विंग वाघबीळ संघ नाणेफेक जिंकतोय. गणेश काय निर्णय येईल? शतरक्षण स्वीकारतोय वाघबीळ संघ. मालजीपाडा टीम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. प्लेलिस्ट घेऊन यायचे आहेत वर. ज्या विकेटचा मी उल्लेख करतो त्या मुद्दा त्याच गोष्टीचा उल्लेख. बघा विकेट काय होणार माहिती आहे? नवीन फलंदाज येणार. एक थोडासा उसंत पण एक चांगला स्टार्ट. बॅटिंग किशोर यांनी केली पण राजेंद्र यांनी सुद्धा तितकीच चांगली साथ त्याने दिली होती. एक पार्टनरशिप ब्रेक झाले. एक थोडीशी भागीदारी तुटले. त्याचा किती परिणाम किती प्रभाव या आता उर्वरित खेळावरती होणार आहेत. पण सुरुवात चांगली आहे. किशोर यांनी दिलेले 8-18 धावांचं योगदान आतापर्यंत पाहतोय. तर मेघनाथ जे नवीन फलंदाज मैदानावरती गेलेत. एक महत्वाचा खेळाडू ज्याचा उल्लेख तुम्ही केला होता. बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडंसं शफल केलंय टीम मोरवाच्या संघानं. हा शेवटचा चेंडू आहे. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जाते. ऑफसाईडच्या दिशेने पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक थोडासा शॉर्ट टर्न फ्लाइंग शिफ्टच्या दिशेने आहेत. ऑफसाईडला डीप पॉइंटला डीप इस्ता कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन डीप मिड विकेट. एक वाईटिश लॉंग ऑन डीप स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. कालचा दिवस आपण एक पाहिला होता मॅच जसा जुचंद्र वर्सेस गोरदेवचा मॅच. विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा संघ जुचंद्र आणि त्यानंतर आलेली ती 2 षटक. रोहितचं षटक त्यानंतर आपण शेवटचा मुकेश यांचं षटक कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं. सुंदर गोलंदाजीचा प्रत्यक्षिक आपण गोरदेव टीम काल संपूर्ण दिवस रात्र कार्यार्थानं गाजवली होती. शेवटचा चेंडू आहे. दुसऱ्या षटकातील धावा आहेत फलकावरती 20 स्ट्रायकर एंडला. मेघनाथ अर्थात मेगा स्ट्रायकर एंडला आहेत. अकुटप्याचा चेंडू होता. चेंडू गेलाय. फिल्डिंग चांगले क्षेत्ररक्षण झाले. पाठीमागे क्षेत्ररक्षक होते. चांगले क्षेत्ररक्षण झाले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. थोडासा बॅटला म्हणजे वरच्या हाताच्या दिशेने चेंडू लागला होता. आणि फिल्डिंग काय बिलकुल या धावा महत्वाच्या आहेत. या तुम्ही रोखलेल्या धावांचं मोल नंतर लक्ष देणार. 2 षटकं संपल्यात. 21 धावा दाखल करते. 18-30 मॅच. एक ब्रेक ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. देखील तुमची जितकी महत्वाची आहे तितकाच शेवट देखील तुमचा महत्वाचा आहे. हा तुम्ही जो उल्लेख केला त्यामुळेच नक्कीच एक धाव किती मौल्यवान आहे. कंपॅरिझन आपण या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच 18 व 3 विकेट कोलशेट टीमच्या होत्या. इथे मात्र मोरवा संघाचा जर आपण फलक पाहिला 2 षटकामध्ये तर 21 धावसंख्या स्कोरबोर्डवर आणि 1 गडी बाद झालेला आहे. RK मोरवा या टीमचा. न्यू बॉलर्स मिस्टर निलेश या ठिकाणी दिनेश येतो या ठिकाणी षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. करंट रन आपण पाहू शकता 10.50 आणि रिक्वायर्ड रन 10चा आहे. दिनेशचा गोलंदाज आहे या ठिकाणी. षटक क्रमांक आपण पाहत आहोत 3. स्ट्राइक एंडला आपण मेघाला पाहतोय. यावेळेस ऑफ साइडला डाऊन द ग्राउंड हा फटका आपण पाहतोय. त्या ठिकाणी मात्र प्रयत्न केला होता मोहन घरातनं प्रयत्न केला होता. जीवाची आकांक्षा त्या ठिकाणी केली होती. एफर्ट लावलं होतं मात्र चेंडू काही थांबू शकला नाहीये. चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. बाहेरचा चेंडू होता. कबड्डी खेळला होता. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न तिथून केला होता आणि टर्न झालाय. हा चेंडूने चकमा दिलाय की मॅचने चकमा दिलाय पण तो वळलाय. थोडासा चेंडू वळलाय फील्ड करताना. महत्वाचा चौकार आलाय. धावा फलकावरती 25. अजून 26 धावा पाहिजे. हलक्या हाताने ड्राईव्ह केला. चेंडू जातो बाईटिश कॉर्नर. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला. पुन्हा एकदा फिल्डिंग. काय घडतंय? पहिला मिसफील्डचा चौकार. आता मिसफील्डच्या 2 धावा. थोडासा अलार्म तुमच्यासाठी सुद्धा वाजलाय. काल जसं मी म्हटलं होतं तिथे शिटी नाही तिथे अलार्म वाजलाय.
रिंगिंग बेल वाजले, धोक्याची घंटा आता टीमसाठी वाजले. नक्कीच क्षेत्ररक्षण तितकंच महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही क्षेत्ररक्षण आज आपण कोलशेट टीमचा बघतोय, ज्याप्रमाणे तुकाराम सरांनी उल्लेख केला की खरोखर ती धोक्याची घंटा आहे कोलशेट या टीमसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडला फटका आपण पाहतोय. मेघनाथ यांच्या बॅटमधून डीप मध्ये आहेत मोहन. एकच धाव या ठिकाणी मिळेल. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 28 धावा. अजूनही 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या जवळजवळ 23. कालचा नारंगी वर्सेस गोरदेवचा मॅच 18-23 मॅच होता. त्याच्यानंतर जवळ आला मॅच. असाच मॅच बरोबर मध्यांतर झालं होतं. 15 चेंडूचा खेळ झाला होता. 15 मध्ये 27 जवळपास 29 धावा केल्या होत्या. 15-21 मॅच आपण कालचा पाहिलाय याच मैदानावरचा. खोलबट्याचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न एशियाच्या पार लागतोय चेंडू. कालचा मॅच 15 चेंडू 21 होता. आता 15-23 मॅच होता. तिथून मॅच बदलला होता. कालचा दिवस होता. बघूया दिवस बदललाय, खेळ बदललाय का ते पाहूया. डॉट बॉल आलाय महत्वाच्या वेळेला. नक्कीच दिवस बदललाय की खेळ बदललाय. मात्र आजचा दिवस, आजची ही मॅच जी सुरू आहे ती कोणाची असेल. पुन्हा एकदा ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला टर्न करतोय, खेळून काढतोय किशोर. एक धाव इथे देखील नक्कीच मिळेल. धावसंख्या 29. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 13 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 13 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 22. 13-22. आर के मोरवा वर्सेस आपण पाहतोय कोलशेत मास्टर्स. या दोन संघांच्या दरम्यान आपण पहिल्या फेरीतील हा दुसरा मॅच पाहतोय. 13 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. महत्वाचा चेंडू आहे. इथून कालचा जसा सामन्याचा उल्लेख करतोय 13 चेंडू 22 धावांची आवश्यकता. फुल टॉस बॉल 22 वरनं जम केलाय. जम 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 पंचांचा इशारा आलाय. नो बॉल पण चेक केला जाईल. वेस्ट साइड आहे की नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चेंडू हाताळलाय. वर आहे कमरेच्या बरोबर. पंचांनी इशारा झालाय जो ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आहे आणि तोच निर्णय तिथून कायम ठेवलाय. या 7 धावा आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर षटकार आणि अजून एक धावा झाल्या धावफलकावरती 36. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. झेल टिपलाय. झेल 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 बदललाय थोडासा खेळ आणि झाले एका गाण्याची वेळ. गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. यूपी वाला
नाही पडणार, तर आज स्टॉक भरपूर आहे. आज क्रिकेटच्या मैदानावरती स्टॉक आहे, बाहेरही स्टॉक आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापकावरती 36, 12-15चा मॅच. कशा पद्धतीने मेघनाथ बाद झाले, थोडंसं गुडघ्याला वाकवलं तर खेळलं होतं. अपिश खेळलं कव्हरच्या दिशेने, अपिश लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळलं होतं. झेल टीपला गेला आणि तिथून विकेट प्राप्त झालाय. काल एक मॅच होता ना, ज्या मॅचची आपण आठवण करतोय, 12-13 म्हणून म्हटलं ना की 12-13 आहे तो मेरा क्या आहे. तसा मॅच आता 12-15चा आहे. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज रेडी होतोय. विकास, नाव तुमचं विकास आहे, पण टीमसाठी झकास गोलंदाजी करायची आहे, झकास कामगिरी करायची आहे. दुसऱ्या बाजूला शोरवाला किशोर मैदानावरती सज्ज झालाय. नक्कीच समोर विकास गोलंदाजी ट्रॅकवर आणि त्यांच्या समोर आहे किशोर, जो जवळपास 190च्या स्ट्राईक रेटनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. इथून मात्र नक्कीच 12 चेंडू आणि 15 या धावांची गरज. 12-15 मॅच संपला नाहीये, कारण अशी बरीचशी आम्ही कालच्या दिवसामध्ये जवळपास ती समीकरण पाहिली. 12 चेंडू 9 धावा झाल्या नाही आहेत, 12 चेंडू 12 धावा झाल्या नाही आहेत. बऱ्याचशा मॅचेस कालच्या दिवसामध्ये अशा प्रकारे झाल्या. त्यामुळे नक्कीच या मॅचचा देखील रिझल्ट असा लागूच शकत नाहीये की ही मॅच आरकेनं जिंकले किंवा ही मॅच कोलशेतनं जिंकले, हे सांगूच शकत नाही आपण. षटक क्रमांक 4 विकास, सुरेख चेंडू आणि यावेळेस अप्रतिम असा चेंडू हाताळला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा फ्रंटला आला होता, पुढे आला होता चेंडू खेळण्यासाठी. किशोर पॅटच्या मध्ये बॅटच्या बरोबर खालून हा चेंडू मात्र निघून गेला. गुड डिलिव्हरी, चांगला चेंडू. पहिला चेंडू ऑन मार्क ऑन टार्गेट हाताळलाय विकास. विकास झकास झकास सरळी असते उद्ध्वस्त. बिग विकेट, बिग ब्लो, मोठा गडी बाद. अपने दीवाने का विकेट मौल्यवान विकेट आहे, खास करून कोलशेत या टीमसाठी. फुल टॉस सुद्धा, मात्र ही फ्लाईट मात्र व्यवस्थित मिडल करता आली नाही आहे किशोरला, आणि या फ्लाईटनं मात्र वेध घेतला तो सरळ यष्टीचा. दांडी गोल किशोर या ठिकाणी बाद होतोय. आणि नक्कीच किशोरचा शोर मात्र या ठिकाणी शांत केला विकासनं. म्हणजे असं देखील म्हणू शकतो आपण तुकारामजी की विकासनं विकास केलाय, कोलशेत टीमचा या विकासनं विकास केलाय. एक मौल्यवान विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली किशोर यांची. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. नक्कीच तुम्ही जसा प्रोग्रेसचा उल्लेख केला, विकास थोडासा झालाय, पण मॅच काय झाले माहिती का, याच्यामध्ये थोडासा रंगलाय. रंग आता होळीचा सण गेला 8 दिवस झाल्यात, प्रत्येकाने रंग उधळल्यात, वेगवेगळ्या कलरचे रंग उधळल्यात. पण आज प्रत्येक टीम कुठला कलर घेऊन आले माहिती का, गुलालाचा. गुलाल उधळायचा आहे. ज्यावेळेला ट्रॉफी घेतली जाईल त्यावेळेला गुलाल उधळायचा आहे. पण त्याच्या अगोदर मॅच प्रत्येक रंग बदलते. म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. आता रंग बदलण्यामध्ये माणूस 1 नंबरला आहे, म्हणजे सरड्याला पण त्याने हरवलंय, त्याच्यापेक्षा वेगाने माणूस रंग बदलतोय. पण क्रिकेटचा खेळ आहे, तिथेही रंग बदलतोय. खेळाचा रंग बदललाय, खेळणे का ढंग बदलाय, खेळ का रंग भी बदलाय. रंग बदलाय, ढंग बदला आहे, आणि नक्कीच इथे मात्र समीकरण देखील बदललं गेलेलं आहे. 10 चेंडू आणि 15 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅटर मिस्टर प्रशांत मात्रे स्ट्राईक एंडवर आहेत, आणि मंगेश पाटील. ही जोडी म्हणायचं गेलं तर एक महत्वपूर्ण जोडी आहे आरकेची. खेळपट्टीवर चांगला चेंडू आहे, इनसाइड आउट हा फटका आपण पाहतोय. ऑफ साईडला चेंडू मात्र निघून जातो वेगानं स्वीपर पॉइंटच्या दिशेनं. पायाने चेंडूला स्टॉप त्या ठिकाणी केलं गेलं. या फटक्यावर नक्कीच 2 धावा तर मिळतील. आता 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, आणि 9 चेंडूमध्ये धावा करायची आहे 13. 9-13 हे समीकरण मैदानावरती 38 धावा, 10 फलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्या 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. प्रशांतचा तुम्ही उल्लेख केला, मंगेशचा तुम्ही उल्लेख केला, बिनीची जोडी आहे. क्रमांक 4-5 कधी महत्वाचा होता. मिडल ऑफ द या बरोबर मधली पळी आहे, आणि मधला गाभा जसा असतो ना, झाडाचा बुंदा पण असतो, मधला गाभा थोडासा कडक असतो, आणि तशी मधली जोडी आहे. दुसऱ्या बाजूला विकास, ज्यानं मागच्या 3 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात, आतापर्यंत गोलंदाजीसाठी आहेत. खोलवाटाप्याचा चेंडू होता, बॅटच्या कडे लागलं चेंडू. अपील झालंय. बॅटला थोडासा स्पर्श झालाय बॅटला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. या षटकाच्या 4 चेंडूच्या खेळामध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हा चेंडू बघा फुलर लेन होता, फुलर लेन थोडंसं इनसाइड एज लागली होती. 8 चेंडू आणि धावा करायचे ते 12.
फुल आणि जवळपास प्रत्येक चेंडू तशाच प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न करतोय. इथून मात्र विकास हाच विचार करतोय की इथून कुठली संधी द्यायची नाही. मात्र आरके संघ हा विचार करतो इथून एखादा मोठा फटका. आरकेचा हाच विचार असेल एखादा मोठा फटका किंवा सिंगल डबल कशी स्ट्रॅटर्जी असेल. मात्र जी गोलंदाजी होत आहे सध्याच्या घडीला मी तर म्हणेल नक्कीच धारदार गोलंदाजी या ठिकाणी होत आहे कोलशेट टीमची. चला वेळेकडे देखील लक्ष द्या प्लीज. वेळ देखील तितकीच महत्वाची आहे. नेक्स्ट मॅच मालजीपणा आणि वाघवेळ आपण देखील रेडी राहायचं आहे. 8-12 ऑफ साइडला ड्राईव्ह केल्या गेल्या चेंडूला एक धाव तर वेगानं पूर्ण केली. डीपला शतरक्षक त्या ठिकाणी आहे. दुसऱ्याचा कॉल दिला जातोय. फेकी थोडीशी मात्र चुकीची पाहायला मिळाली. 2 धावा इथे देखील मिळतील. मॅच बॅलन्सिंग आहे तुकारामजी. मॅच बॅलन्सिंग आहे आणि हा बॅलन्स फक्त काय माहिती का जसा मोबाईल मध्ये बॅलन्स असला तर कॉल लागतो. अकाउंटला बॅलन्स असला तर पेमेंट जाते आणि आयुष्यामध्ये बॅलन्स असला तर काय प्रॉब्लेम येत नाही. तसा आहे फक्त हा बॅलन्स इकडे तिकडे जाऊ शकतो. तराजूचा पारडं कधी या बाजूला त्या बाजूला जाऊ शकतं. आता काय झालंय तो तराजूचा काटा पण बदललाय ना. डिजिटल आलाय. ते पण फरक झालाय. डिजिटल आलाय आता. त्याच्यामुळे त्याचे जे आकडे बदलतात ना डिजिटल तेही महत्वाचे आहेत. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. 7-10 इथून आहे 7 द्या असा अर्थ आहे तो. ऑन साइडला चेंडू खेळ मिड विकेटच्या रिझमध्ये वेगानं मग आल्या चेंडूवरती दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव. काय हे लेट झालंय का की बरोबर झालंय. देर आहे दुरुस्त आहे या देर हुई है. इंटरेस्टिंग आहे. नजरा आता थोड्याशा तिसऱ्या पंचांच्या दिशेने केलाय. तिसऱ्या पंचाने रिफर केलेले आहेत. तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. क्या यहा देर हुई है या देर आए है और दुरुस्त आहे. आता टेन्शनवाला खेळ आहे. प्रत्येकाच्या कपाळावरती थोडेसे आठे आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. कोलशेट टीमसाठी जवळ पाण्याची व्यवस्था करा. व्हॉलंटियर आपण थोडंसं पाणी मैदानावरती न्या. आता इथे चला स्क्रीनवरती बघूया आपण काय घडलंय. स्क्रीनवरती बघा. चेंडू आला हातामध्ये. पहिल्या प्रयत्नामध्ये नाही लागलाय. दुसऱ्या प्रयत्नात डिसलॉच पंचांचा इशारा. इट्स आउट. OUT पूर्णपणे स्क्रीनवरती आपण पाहिलंय. पहिल्या प्रयत्नामध्ये नाही आलाय पण ही DBNची कमाल आहे. आपण स्क्रीनवरती परत बघा. भारत राऊत नक्कीच जरी परत एकदा आपण जरी पाहण्याचा प्रयत्न केला हा कशा पद्धतीने बाद झाला बघा. चेंडू आला गॅदर केला. एका हातामध्ये चेंडू आला. पहिल्या प्रयत्नामध्ये नाही झाला. ज्यावेळेला चेंडू यष्ट्यांना लागला बरोबर बेस्ट दिसतोय आणि थोडी बॅट हे आहे ना आपण फक्त IPL मध्ये नाही तर मोठ्या मॅच मध्ये बघतो या प्रतीचं कॅमेरा वर्क. म्हणून DBNला म्हटलं ना दमदार भरोसेमंद नेटवर्क. दमदार. आणि कालचा एक मॅच पाहिला होता असा घोडदेवचा मॅच आपण पाहिला होता असाच एक धावा झाला होता. त्यावेळेला सुद्धा क्लीन अँड नीट टेलिकास्ट. जसं तुम्ही DBNचा उल्लेख केला मेहनत आहे आणि प्रत्येकानं आपल्या परीने स्वतःला केलेला अपडेट आहे. आता विकेट बघूया. कोलशेट टीम 6 गडी बाद आणि मोरवा 4. पण कहाणी त्याच्यापेक्षा बेकार आहे ना. कहाणी आता रिक्वायर काय 6 चेंडू 9. काल मी म्हटलं होतं 9ला उलटे करा 6 करा. 6ला उलटे केले तर 9 होतील. हे उलटा पुलटावाला खेळ आहे. उलटा पुलटा खेळ आहे. जसा फार पूर्वी दूरदर्शनवरती सिरियल आली होती जसपाल भट्टीची उलटा पुलटा. आता ही कहाणी उलटा पुलटा आहे. 6-9 उलटा पुलटावाला गेम. 6 चेंडू 9 धावा. मी म्हटलं नाही कारण तुकाराम सरांनी म्हटलं की सुरुवात ज्याप्रमाणे तुम्ही चांगली करता त्याप्रमाणे तुमचा शेवट देखील तितकाच महत्वाचा आहे. कारण कालच्या दिवसामध्ये अशा मॅचेस भरपूर पाहिलेत. भरपूर मॅचेस कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला अशाच मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळतात. भारत मी तुमच्या दिशेने परत येत आहे. पण मागच्या षटक विकासनं हाताळलंय. फक्त मॅच मध्ये आणलं नाहीये. एक कमबॅक नाही करून दिले. बघूया हे वेलकम बॅक आहे का. आणि इतका चांगला सुरुवात मोरवाने केलाय. आता फिनिश तुम्हालाही करायचं आहे. त्यामुळेच मी म्हटलं ना तुकारामजी की विकासनं कोलशेट टीमचा विकास केलाय. कारण ते षटक खूप महत्वपूर्ण ठरलं. त्या षटकामध्ये नक्कीच एक वापसी एक पलटवार कोलशेट टीमने या ठिकाणी आरकेवर केलाय. 6 चेंडू 9 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच त्या ठिकाणी बदल होतोय.
कारण गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी स्वतः मेघनाथ आहे. पण आता थोडासा वेळ का घेतला जातो ते थोडासा वेळ घेतलाय. बघूया बदलणारी वेळ येणारी वेळ कोणासाठी काय घेऊन आले. वेळ घेतलाय तुम्ही वेळ घेतलाय वेळ बदलले. समय हर समय को बदल देता है बस समय को थोड़ा समय चाहिए. वेळ घेतले वेळ बदलले आणि वेळ आले चांगला खेळ दाखवण्याची. नक्कीच मात्र हा पहिला चेंडू अवांतरित्या हाताळला गेला. सुरेख पुन्हा एकदा हा खोलवर टाकलेला चेंडू गोलंदाजाच्या अगदी डोक्याच्या वरून हा फटका खेळला गेला. सिंगल तर वेगाने डबलचा कॉल आणि त्या ठिकाणी या 2 धावा देखील कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. मंगेश त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या सोबतीला आहे मिस्टर हेमंत. 2 धावा येत आहेत. चेंडू शिल्लक आहे ते 5 धावा करायच्या आहेत त्या अजूनही 6. 5-6 5-6 बघत राहा आहे तिथेच राहा असा खेळ मैदानावरती आहेत. म्हणून या इनिंगला सुरुवात होण्याकरिता बरेच मी उल्लेख केला होता. फिल्डिंग क्षेत्ररक्षण का कळीचा मुद्दा आहे. क्षेत्ररक्षण का एक्स फॅक्टर नाही की फॅक्टर आहे. प्रत्येकाला वाटतं एक्स फॅक्टर नाहीये हा की फॅक्टर आहे. महत्वाचा दुवा आहे महत्वाचा खेळ आहे. कालचा दिवस पाहिला आपण क्षेत्राच्या जोरावरती मॅच बदलताना आपण कालच्या दिवसामध्ये पाहिल्यात. 5 चेंडूचा खेळ आहे 7 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला चेंडू खेळ आहे. चेंडू जातो डीपवरती. क्षेत्ररक्षक आहेत मोहन फिल्डिंग करतील. एकच धाव आहे चेंडूवरती पूर्ण. आता कहाणी आले इथून 4 चेंडूचा खेळ आहे 5 धावांची आवश्यकता आहे. 4-5चा मॅच आहे. टेन्शनवाला खेळ आहे आणि टेन्शन वाढलंय मैदानावरती. त्यासाठीच म्हणतात तुकारामजी ज्यावेळेस कोलशेत संघाने ती विकेट टाकली रनआउटची त्यावेळेस मी म्हटलं की जितकी धावसंख्येला महत्व आहे जितक्या धावांना महत्व तितकंच या खेळपट्टीवर विकेटला देखील महत्व आहे. आज आपण विकेट चेक केल्या तर कोलशेतच्या 6 विकेट आहेत. आरकेच्या 4 विकेट आहेत. नाहीये इथे मात्र टेन्शन वाढेल. हा चेंडू येतोय डॉट. आता मात्र नक्कीच टेन्शन या ठिकाणी वाढलं जाईल. टेन्शन वाढलंय मैदानावरती. आणि जसं तुम्ही उल्लेख केला कोलशेत सांगते मागच्या इनिंग मध्ये काय घडलं आम्हाला काय देणं घेणं नाहीये. आमचे किती विकेट गेल्यात माहिती नाहीत पण या विकेटला नाही सोडणार. या मैदानाला नाही सोडणार. मोरवा टीम इतका चांगला स्टार्ट तुम्ही केलाय. फिनिश करायचं आहे. थोडेसे रुक गए 3-5 पत्त्याचा खेळ असतो 3-2-5 वाला. आता 2 संघ मैदानावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ आहे 5 धावांची आवश्यकता. 3-2-5 वाला खेळ 3-2-5चा खेळ आहे. ऑन साइडला चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथून आल्यात. 1 धाव चेंडूवरती बंबल्स. फिल्डिंग मोठी उभारायची तुम्हाला फिल्डिंग पण काय चाललंय फिल्डिंग मध्ये थोडंसं मिस्टेक. आणि आता कहाणी आले 2 बॉल 3 धावा. कहाणी मेटवीस क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. नक्कीच रिप्ले जवळपास चुकीचं क्षेत्ररक्षण. कारण अशा क्रुशियल मुवमेंट मध्ये इथून ज्यावेळेस तुम्ही एखादा चेंडू डॉट करताय ना ज्यावेळेस तुम्ही समोरच्या संघावर दबाव निर्माण करता त्यावेळेस तो दबाव तुम्हाला कायमस्वरूपी मेंटेन ठेवायचा आहे. मात्र या ठिकाणी ते चित्र दिसत नाहीये. मिसफील्ड म्हणजे सिंगलला कुठेतरी डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. पुन्हा एकदा सामना बॅलन्सिंग आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला मेंटेन 2 चेंडू 2-3 तुम्ही म्हटलं की बाबा मेंटेन ठेवायचं आहे. पण काय माहिती का आता मेंटेनन्सवर पण आले ना गाडी मेंटेनन्सवर पण आले. इथे दुरुस्ती करायची आहे. 2 बॉल 2-3चा मॅच. इथून एक चांगला फटका एक चांगला स्ट्रोक आरके मोरवाला विजयाच्या दिशेने जाईल. तर एक चांगला चेंडू 1 डॉट बॉल 1 विकेट. कोलशेत टीम पुन्हा एकदा मॅच मध्ये हा इन आउट वाला खेळ आहे. आउट इनचा खेळ मैदानावरती आहे. इन आउट वाला खेळ आहे मैदानावरती. इन आउट चेंडू गेलाय एका टप्प्यानेशी सीमारेषा पार ठोकलाय विजयी चौकार. तुम जैसे बेवड़ों अभिनंदन आरके मोरवा. पुढील वाटचालीसाठी नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हार्डलक अँड बॅडलक. कोलशेत मात्र अप्रतिम क्रिकेट. खरोखर सर्वांच्या नजरा या क्रिकेटच्या दिशेने वळाल्या होत्या. जरी पराभूत झाला तरी मात्र नक्कीच एक जबरदस्त क्रिकेट आपण कोलशेत कडून देखील या ठिकाणी पाहिलं. फायटिंग स्पिरिट
पण शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही मानायची ही वृत्ती आपण कोलशेत संघाची चांगली. मी तुमच्या दिशेनं तर करणार जास्त क्रिकेट आपण या 40+ जवळनं पाहिलं. त्याच्यामुळे दोन्ही संघाकडनं झुंजार वृत्ती होती, फायटिंग स्पिरिट होतं, लढण्याचा प्रयत्न दोन्ही टीमने केला आहे. पण एक जी गोष्ट होती क्षेत्राची ती, आणि एक मिळाला एक चांगला स्टार्ट आणि आर के मोरवाना सामना जिंकलाय 6 विकेट.